हॅलो नमस्कार, मी राहुल रणसुभे. आज आम्ही चाललो आहे बासरला. औरंगाबादवरून बासरला जातो आहे. ट्रेन आहे नागरसोल नरसापूर, जी 2 वाजता औरंगाबादला येते आणि इथून मग ती जालना परभणी करत नागरसोलला जाते बासरला. तर आता हा प्रवास आम्ही तुम्हाला असंच दाखवणार आहोत. पूर्ण आमची पूर्ण फॅमिली आहे. ह्या बारक्यासाठी चाललो आहे आम्ही. बारकी आवाज वरती बघ. ही बारकी पोरगी आहे माझी रेवा. नाव सांग तुझं? माझं नाव रेवा आहे. तर आम्ही बासर चाललो आहे. तर आम्ही पाय पडणार आहे. मग आम्ही ना बासरला जाणार, वापस आम्ही हेरा जाणार आहे ट्रेनवर. मग मज्जा करणार आम्ही ट्रेन मध्ये, खूप मज्जा करणार. मग आम्ही खूप मज्जा करल्यावर बासरला पाय पडणार. मग आम्ही वापस घरी निघून जाणार. मग आम्ही मंदिरात गेलो. आम्ही रामधन खूप मजा करणार. सगळे जण इथे स्टेशनला आहे. मग आम्ही खूप मजा करणार. स्पृहाला बोलवणार, मजा करणार. भैयूला बोलवणार, शेवटी काका नाही आले. मग आम्ही ना दीपा काकूला बोलवणार. आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहे. माझ्या भावाच्या 2 भावाची मुलगी आहे, भावाचा मुलगा आहे आणि माझी मुलगी आहे. आम्ही असे सगळेजण जात आहोत. 5 तासाचा प्रवास आहे. 5-5.5 तासाचा. जे 2 वाजता आम्ही इथून बसलो तर 7-7:30 वाजता बासरला पोहोचणार आहोत. ही पहिलीच वेळ आहे आम्ही असं ट्रेननी जातो आहे. यापूर्वी आम्ही कारने गेलो होतो. पण आता बघूयात हा प्रवास कसा होणार आहे. येतात तर जे आमचं तिकीट आहे ते पॅसेंजरचं आहे, तर ते 8 तासाचा प्रवास राहणार आहे. तर या सगळ्याची आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू. आमचा व्हिडिओ असंच पाहत राहा. आता सध्याला जी मागं जी गाडी उभी आहे ती आहे सचखंड एक्सप्रेस, जी नांदेडवरून अमृतसरला जाते. तिच्या पलीकडे वापस सचखंडच येणार आहे, जी अमृतसरवरून नांदेडला जाते. दोघांच्या गाडींची क्रॉसिंग जी आहे ते औरंगाबादला होते. दोन्ही गाड्या ॲट ए टाईम औरंगाबादला असतात. रेवा कुठे चाललो आपण? विसरलेला बासरला. काय करणार बासरला? सरस्वतीचं दर्शन घ्यायला. कुठे येणार आहे? जीजी पप्पाला. जयजी बाप्पाला. हो, कुठे जाणार साहेब? कुठे जाणार तुम्ही? माहित नाही. असं निघाला बॅग घेऊन फक्त निघालो. पटकन निघाला. नमस्कार मित्रांनो, आम्ही बासनला जात आहे. काकू, आजी, बाबा, माझी आर्या आणि मन्नू काका. उभा राहते का? संख्या 1, 2, 7, 1, 5 सचखंड सुपरफास्ट बेबी कसं बघतो रेल्वे? आली आमची गाडी. नागरसोल. अरे किती सुपर फास्ट आहे. स्टेशन नागरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस आलेली आहे. नागरसोल नरसापूर. आमचा डबा आहे S5. हा डबा. आपल्याला S5 मध्ये जायचं. S5 लिंगमपल्ली. हा तिच्या मारे. नागरसोल. बाबा,
जल्दी आस एक नंबर दोघं वरचं आपलं आहे ते खालचं पण आपलं नाही माझं बाजूचं आहे त्याला सांगता येईल ना थोड्या वेळ बसा म्हणून आता आमच्या आईची जेवायची तयारी सुरू झालेली आहे गाडी अजून औरंगाबाद स्टेशनलाच आहे अरे मी बरोबर बसलो तो वाटत इथंच वारं लागतंय हा ना मग मी बरोबर होतो इकडं मी उलट हॅलो बॉईज कैसा नाही देवा मजा मजा दादा इकडे बसलेले आहे आम्ही भरपूर पोळ्या आणलेल्या आहेत पकड करा चपाती हा आता आम्हाला एकही विंडो सीट मिळाली नाही पण या डब्यामध्ये कोणीच नसल्यामुळे आता आम्ही या विंडो सीटचा उपभोग घेतोय आमच्या तशा साईडच्या सीट आहेत सगळीकडच्या अप्पर आणि मिडल पण आता इथं कोणीच नसल्यामुळं आम्ही इकडं बसलेलो आहे रेवा रडती आहे रेवा का बरं रडती आहे ए रेवा ओप्पोचा फोन बघायचं तू इकडे ये तू हा मी आणलेलं आहे घरचं जेवण जे आहे नाही पाणी मला पण वाढशी देता मी पण जेवून घेतो ना आता काय करू मस्त मस्त नारू तर नाही लागत आमची रेवा वापस खाली बसलेली आहे आता हे 5 टाइम नाही जाईल अरे तू आणली उचलली ती बॉटल अरे काय अरे मस्त कसं आहे जेवण छान आहे का आमच्या हे मटकीची पावसाळ आणि पोळी गाडी निघाली आहे आता आम्ही चाललोय नागरकोलच्या ठिकाणी आता किती वाजले आहेत 2:12 2:12 मिनिटाला सुटली येतील बाय बाय औरंगाबाद भेटू आता उद्या मी आमचा व्हिडिओ असंच बघत राहा आम्ही तुम्हाला वेळोवेळी मध्ये मध्ये अपडेट देऊ कुठे कुठे पोहोचलोय काय पोहोचलोय मस्तपैकी गाडी निघालेली आहे शांत निवांत पूर्ण गाडी खाली आहे कसलीच गडबड नाही काय नाही आमची पूर्ण फॅमिली एकाच त्यामध्ये बसलेली आहे कंपार्टमेंट मध्ये सगळे 6 जण हे तर बघा दोघांची गप्पा चालू आहे मस्त पैकी बघा मोबाईल चालू आहे गप्पा वा वा अरे इकडे बघा अरे मोबाईल छुपाव मस्त मस्त इथे खाली बाबा इकडून वरती चढलेत आमचे कसं वाटतंय चांगलं वाटेल कसं वाटतंय नारुटो अरे वा वा नारुटो बाबा हे पोरीला बोलता येत नाही आमच्या शांत दिवाण सध्याला मौन राहते 12 दिवस मिळाला का नारुटो मिळाला हे बघा आमची कार्टी ती कार्टी बघा काय करत बसली तिला आम्ही चिकट आणच थांबली गाडी आमची बिचारी एक्सप्रेस आहे म्हणे एक्सप्रेस ही एक्सप्रेस गाडी आमची एक्सप्रेस अरे बाबा तू हिलाच असं म्हणजे येताना का म्हणजे सगळ्यांचा प्रवास गाडीचा अर्धा घंटा थांबलेली आहे तिघं आपापल्या मोबाईल मध्ये लागलेले आहेत
हा आले आता असं करून येताना तुम्हाला मारता तुम्ही. हात काढ काही हात काढ जरा चेहऱ्यावर सुटलं. क्रॉसिंग साठी थांबली आपली गाडी. क्रॉसिंग साठी आता निघाली. चला बाबा उतरलं का तिकीट वाला आलं तर तिकीट दाखवा मला. घेतला अरुणा किशन सगळं काढलं. चारशे रुपये दाखव रे वा. काय ते ड्रॉप ड्रॉप वॉटर ड्रॉप. काय काय बघितली. सगळे बघा हे काय सगळे माझे शिक्षक वा. जबरी मिर्च. अरे सवागट सवागट स्वागत. अरे वा आली वरती. हा काय तर अरे वा बॅड बॅनर. आता 6 वाजलेले आहे आणि आम्ही पोहोचलोय नांदेडला. नांदेडला आता गाडी आलेली आहे आणि इथं बघा आमच्या घरचे मेंबर कसे बसते. हे बघा आमचे घरचे मेंबर. ही माझी गाडी घरात झोपली असं झोपली. त्यांनी वरची फ्लोअर बुक केलाय तो अजून पण वरचा फ्लोअर आहे. खाली अजून पाय टेकवली नाही पोरी नाही. हात यावरती आता आम्ही महाराष्ट्र तेलंगणाच्या बॉर्डरच्या जवळजवळ चाललेलो आहे. नांदेड गेले. मालटेकडी नावाचं एक स्टेशन होतं ते सुद्धा गेले. आता झालं ना आपलं संपलं ना. संपला आता उतरायचं आपल्याला. काय झालं काय झालं. अरे दीदी लाडकी लाडकी आले.
आता आम्ही बासरला पोहोचलेलो आहे. ते बासर स्टेशन. तर काल रात्री आम्ही पोहोचलो होतो बासरला, पण 8 वाजता मंदिर बंद झालं. त्याच्यानंतर मग आमचं काही दर्शन झालं नाही. त्यामुळे आम्ही आता एका लॉजमध्ये थांबलो होतो रात्रभर. आता सकाळी 6 वाजता आम्ही तिकडे जातो आहे. आम्हाला आमच्या इथे 3 वाजताच उठवलं. 3 वाजता उठून आम्ही आंघोळ करून आता तयार झालेलो आहे. सकाळ सकाळ पोरांची मजा चालू आहे. हे बघा, हे पोरं तिघं, त्यांचा लुडो गेम चालू. लुडो मस्तपैकी. त्यांना काही घेणं देणं नाही. लेट झालं, उशीर झालं, काय झालं, आपला गेम त्यांचं चालू आहे. आता आम्ही बासाच्या मंदिराकडे आलेलो आहे. पाटी घेतलेली आहे, सर्व पाटे आहे ते. आणि आता तिकीट काढायला चाललेलं आहे. 150 रुपयाचे तिकीट काढायचेच. गर्दी काहीच नाही इथे सध्याला. जास्त पायऱ्या नाही आहेत. असं सरळ सरळ जायचं. पहिले तिकीट घ्यावं लागतं इथे. 150 रुपयाचं आहे. हे सभा मंडपात बसून पाठी पूजा केली जाते. आणि दुसरं जे तिकीट आहे 1000 रुपयाचं, ते मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा केली जाते. तर आम्ही आता 150ची काढतोय. कुठे तिकीट इथे काही कळतच नाही. बघावं लागेल. ते पाटीचे ते दुकान आहे तिथे मस्तपैकी. अशा प्रकारे पाटी आहे. तर आमचे फॅमिली मेंबर सगळे आलेले आहेत पाटी घेऊन. चला नाश्ता करून घेऊ जाऊन. 7:30 पर्यंत तिकीट बी देत नाही म्हण. अशा प्रकारे पाटी असते. 350 लिहिलेलं आहे तरी 200ची. याच्यामध्ये हळदी कुंकू, तांदूळ, सरस्वतीची पूजा, एक पताका असं हे आहे. ही पाटी देवीला अर्पण केली जाते. अशा प्रकारे हे पेन्सिल पण असते. आणि पेन्सिल सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही. तर त्याच्यासाठी पूजा चालू आहे. ती पोरगी इथे आहे. ही अभ्यासात एवढी हुशार नव्हती पहिले, म्हणून तिला आता आम्ही आणलं इकडे. आता अपेक्षा करतो की या पूजेनंतर ती मेरिटमध्ये येईल. नवीन छान छान ड्रेस घालून तर त्याच्यावरती अक्षरं लिहिलेली असतात. मस्त मस्त असे खूप सारे ड्रेस पोशाख घालून आता किती वेळ झाला आरड जवळपास अर्धा झालेला. त्याच्या रडण्याला असं दिसतंय हा शाळेतून वगैरे रेग्युलर जाणार. भरपूर रडतोय. ही अशा प्रकारची कुपन असतात. 3 कुपन आहेत. याच्यावर लिहिलेलं 150 आहे. आणि या 150ची कुपन घेऊन आम्ही हां तर बाई आमची आई इकडे ओरडती आहे. गच्च गच्च भरलाय म्हणती. या इकडे 150 रुपये. आम्ही व्यासमुनीच्या गुफेकडे आलेलो आहे. मंदिराच्या मागच थोडं डोंगरावरती आहे. आज गुफा बंद आहे, त्याच्यामुळे आमची फेरी फुल गेलेली आहे. रेवा सुद्धा 2 मिनिटात आता येत आहे म्हणून सांगतायत ते. अशी ही व्यासमुनीची गुफा आहे. मोठ्या दगडाच्या आत. बापरे, एवढं चढलो आम्ही. हे बघा इथे सरस्वतीची मूर्ती दिसते छोटीशी. ती मुळात मोठी आहे पण इथून दिसते छोटी. यस, हे बघा असं मोठा दगड आहे. केवढा मोठा दगड आहे बघा. हा दगड 2 बिल्डिंग एवढं असं फोडून आत गेले. हां, अशा प्रकारे आमचं पूर्ण पूजा झालेली आहे. आणि सगळेजण आम्ही आता घराकडे निघालो. आता बाहेर जाऊन नाश्ता करणार. आमची अक्षरपूजा छान झालेली आहे. रेवाची आर्याची पण छान झालेली आहे. समरची पण छान झालेली आहे. आर्या आणि समरच्या वयाचे ते दोघंच होते, बाकी कोणी नव्हतं. आर्या मला किती वेळ ओरडत होती. हा बोल आर्या, काय म्हणते? काय एवढी बेइज्जती करून मला बोलायची शक्ती नाही राहिली आता. काय झालं बेइज्जती? काय झाली तुझी एवढी? बेइज्जती होती ते काका मला असं बघायला. वेगळा तुला काम नाही आहे रे, तू काय करायला लेट झाला. समज काय म्हणशील, कशी झाली पूजा? एकदम छान. कसं वाटलं? एकदम छान वाटलं. मस्त ना?
तुझं ह्या उलट काम करून लाव. काय झालं? पहिले जिकडे जायचं होतं तिकडे गेला आणि नंतर गेला. पहिले मंदिराकडे गेला आम्ही, मग नंतर इकडे जायला. तिकडून जायचं नव्हतं. तुला त्या आजोबांनी मांडीवर बसून घेतलं का पुढे यायला? नाही. काय म्हणे? तर अशा प्रकारे आमचं जे आहे बासाचा ट्रिप पूर्ण झालेला आहे. आता नाश्ता करून आम्हाला फक्त रेल्वे स्टेशन पाशी नाश्ता का काहीच मिळत नाही वाटतं. बघावं लागेल. तेव्हा माकड किती माकड आहेत. सगळे माणसं आले. रेवा मंकी. काय काय केलं आपण आज? आज आम्ही ना गेलो दुसऱ्या घरात नेहमी. मग आम्ही गणपती बाप्पाला गेलो. मग आम्ही सरस्वती देवीला गेलो. आलो. मग गेलो. मग घरी गेलो आम्ही. मग ते घर नाही पाहिजे, ते दुसऱ्या झालं होतं. मग आम्ही आपल्या अंबाळ्यातल्या ट्रेनमधून चालले. आणि पाठीचं काय केली? पाठीचं कसं केली? हार केली? हळद कुंकू सांगते सगळं. मग आम्ही ना आमची ट्रेन आली ना. मग ते काकाने माझ्या हात पकडून मी आले. तिचं नाव काय सांगितले? माझं नाव रेवा. मग लिहिले रेवा. खराब झालं ते बॅगचं बरं. मग पाठी लागलो लिहिलं बाय बाय फ्रेंड्स. अरे पागल, हे सांग ना. ओम श्री श्री नाही आम्ही पाटी घेतली, पाटीवरती हळद कुंकू टाकलं, हार टाकलं, तांदूळ टाकलं, ते सांग सगळं. तर अशा प्रकारे आमचा बासर टूर संपलेला आहे. दर्शन ते व्यवस्थित झालंय, अक्षरपूजा झाली. त्याच्यानंतर आता येताना एक पंचायत झाली. ती माझं आधार कार्ड हॉटेलवाल्याने हरवलं होतं, त्याच्यामुळे आमचा बराच वेळ गेला. पण फायनली माझं आधार कार्ड सापडलं आणि आम्ही इथं आलो. आता 10 वाजता आमची इथून ट्रेन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1वर लागणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ, आमचा बासर टूर, ते आम्हाला नक्की सांगा. आता भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओत. पाहत राहा. थँक्यू.